रुग्णालयांतील मेडिकलचा मुद्दा कट, पण कट प्रॅक्टिसचं काय? नफेखोरीत अंतिम बळी रुग्णांचाच. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. तुम्ही एखाद्या रुग्णालयात गेलात आणि डॉक्टरांनी औषधं लिहून दिली, तर तुम्हाला ती त्याच रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमधून घ्यावी लागतात. सांगेल त्या किमतीला ही औषधं घ्यावी लागतात. रुग्ण जर त्या रुग्णालयात ॲडमिट असेल, तर औषध खरेदीचा दुसरा पर्यायच तुमच्यासमोर राहत नाही. बाहेरून आणायची झाली तर बऱ्याचदा तीच औषधं बाहेरच्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाहीत. यामध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी असतात. आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका जुन्याच नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं रुग्णालयांना आता अशी सक्ती करता येणार नाही. मात्र वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांचे होणारे लूट एवढ्यावरच थांबणार आहे का? मुंढे यांच्या कार्यक्षेत्राबाहेर येणाऱ्या विविध क्षेत्रातही रुग्णांची लूट सुरूच आहे. रुग्णवाहिकेतून रुग्ण रुग्णालयात आणण्यापासून उपचार करून डिस्चार्ज होईपर्यंत विविध पातळ्यांवर जादा पैसे मोजावेच लागतात असं पाहायला मिळतं. यामध्ये कट प्रॅक्टिस हा भाग तर आहेच. प्रयोगशाळेतल्या तपासण्या, त्यातही अनावश्यक केल्या जाणाऱ्या तपासण्या, गरज नसताना ICUमध्ये ठेवणं, जास्तीची औषधं लिहून देणं, ती औषधं फक्त रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्येच उपलब्ध असणं, त्यानंतर जास्तीचं बिल देणं, कोणीतरी फोन केल्यावर बिल कमी होणं, असे कितीतरी प्रकार अनेक रुग्णालयांमधून घडतात. हे प्रकार सर्रास घडतात असा आमचा दावा नाही. सगळेच डॉक्टर किंवा सगळीच रुग्णालयं अशी आहेत असंही नाही. याला अनेक सन्माननीय अपवाद आहेतच. पण जिथं हे प्रकार चालतात तिथं मात्र रुग्णांची मोठी लूट असल्याचं आढळून येतं. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध यंत्रणा आहेत, मात्र याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं. यामुळं संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाभोवतीच संशयाचं वातावरण निर्माण झालंय. अर्थात एकट्या मुंढे यांच्या अखत्यारीत हे सगळे येत नाही. वैद्यकीय क्षेत्रात हे लूटमारीचे प्रकार कसे चालतात, यावर उपाय काय, यासंबंधीची चर्चा आजच्या भागात करूयात. आयुक्त मुंढे यांच्या आदेशामुळं आता रुग्णालयांच्या मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदीची सक्ती राहणार नाही. म्हणजेच रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्या सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे कोणत्याही औषधाच्या दुकानामधून औषधं आणू शकतात. पण रुग्णांना बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून खरंच स्वस्तात औषधं मिळणार आहेत का? जी औषधं डॉक्टरांनी लिहून दिली ती बाहेरच्या दुकानात उपलब्ध असतील का? असे अनेक प्रश्न आहेत. शिवाय इतर दुकानांना औषधांवर सवलत देणं शक्य असेल तर ती सवलत रुग्णालयातील औषध दुकानं का बरं मिळत नसावीत? आणि हो, छापील किमतीपेक्षा कमी दरात म्हणजे सवलतीच्या दरात औषधं देणं कोणत्याही मेडिकल स्टोअरला कसं परवडतं? मग औषध कंपन्या औषधांवर वाढीव दराच्या किमती तर छापत नाहीत ना? असे अनेक प्रश्न आहेत. औषध कंपन्या, औषधांची दुकानं आणि रुग्णालयं यांच्यातला हा मोठा झोल वाटत नाही का? एखाद्या रुग्णालयाच्या अंतर्गत मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी दुकानदाराला मोठी किंमत मोजावी लागते. त्यातच याचं गणित लपलंय. एकदा का मेडिकल स्टोअर रुग्णालयात संलग्न झालं की मग सगळे रुग्ण तिथंच येणार. बाह्य रुग्णांना तरी हातात औषधांची चिठ्ठी दिली जाते. आंतर रुग्णांना तर तशी चिठ्ठीही दिली जात नाही. ती ऑनलाईन पद्धतीनं थेट मेडिकल स्टोअरला जाते आणि तिथूनच औषधं घ्यावी लागतात. अशी अनेक ठिकाणी पद्धत दिसते. डॉक्टर औषधं लिहून देताना ब्रँड नेम लिहून देतात. ते औषध फक्त त्यांच्या रुग्णालयातील दुकानातच मिळतं. बाहेर मिळण्याची शक्यता कमी. शिवाय पर्याय म्हणून दुसऱ्या कंपनीचं मिळालं तर डॉक्टर त्याची जबाबदारी घ्यायला तयार नसतात. ब्रँड नेम लिहून देण्यापेक्षा जेनेरिक नावानं औषधं द्यावीत असा आदेश अनेकदा आला, मात्र त्याचं पालन होत नाही. औषध क्षेत्रात प्रचंड मोठी उलाढाल आणि नफेखोरी चालत असल्याचं सांगतात. संशोधन आणि पेटंट फॉर्म्युल्याच्या नावाखाली औषध कंपन्या किमती ठरवतात. आपली औषधं जास्तीत जास्त विकली जावीत त्यासाठी डॉक्टरांना भेटवस्तू, परदेश दौरे अशी बक्षिसंही दिली जातात. त्यामुळं अनेक ठिकाणी रुग्णालय आहे की औषध विक्री केंद्र असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं औषधांचा मारा केला जातो. हा औषधाचा एक भाग झाला. याशिवाय रुग्णांना लुटण्याचे इतरही मार्ग बऱ्याच रुग्णालयात चालतात. त्यामध्ये प्रयोगशाळेत होणाऱ्या तपासण्या हा एक प्रमुख मार्ग आहे. रुग्णाला एखाद्या लॅबमध्ये किंवा तज्ज्ञांकडे रेफर करण्यासाठी डॉक्टर किंवा हॉस्पिटलला ठराविक टक्केवारी मिळते. हा खर्च शेवटी रुग्णाच्याच बिलातून वसूल होतो. अलीकडं अनेक रुग्णालयात स्वतःच्या प्रयोगशाळा आहेत किंवा रुग्णालयातील प्रयोगशाळा इतरांना चालवायला दिल्यात. त्यातूनही रुग्णालयाला लाभ मिळतो. त्यामुळं अनावश्यक चाचण्या करून घेण्याचे प्रकार चालतात. साध्या आजारासाठीही MRI, CT स्कॅन अशा महागड्या तपासण्या करून घेतल्या जातात. याशिवाय इतरही अनेक तपासण्या केल्या जातात. यातील अनेक गोष्टी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आकलनाच्या बाहेरच्या असतात. अनेकदा रुग्ण घरी बरा होऊ शकत असतानाही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं. त्यातही त्याला ICUमध्ये ठेवलं जातं, व्हेंटिलेटर लावलं जातं.
कोविडनंतर हे प्रमाण वाढलंय. ICUमधील कालावधी वाढविला जातो. रुग्णाचा जीव महत्त्वाचा म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचाही याला इलाज नसतो. बरीच रुग्णालयातील ICU कधीच रिकामी नसते. एखादा बेड रिकामा झाला तर काही वेळा तिथं रुग्ण आणून दाखल केला जातो. इथं रुग्णांची गरज पाहिली जाते की रुग्णालयाचा नफा? त्यानंतर येतं ते भलं मोठं बिल. रुग्णालयाचे दरही प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात. त्यातच हँड ग्लोव्ज, सिरिंज, सलाईनच्या बाटल्या, कापूस यासारख्या गोष्टींची बाजारातील किंमत कमी असताना बिलात मात्र अनेक पटीनं जास्त दिसतं. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध संस्था आहेत, परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे हे नियंत्रण अनेकदा कागदावरच राहतं. जेव्हा मोठं बिल येतं त्यावेळी ते कमी करून घेण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक प्रयत्न करतात. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रभावशाली व्यक्तींकडे धाव घेतली जाते. त्यांच्याकडून रुग्णालयात फोन आल्यावर काही प्रमाणात बिल कमी केलं जातं. अशा वेळी प्रश्न पडतो की जर बिल कमी होऊ शकतं तर मग जास्त आलंच कसं? बाजारपेठेत यासाठी व्यापारी एक सांकेतिक भाषा वापरतात. ओळखीचे ग्राहक असेल आणि त्याला आपण सवलत दिली असं भासवायचं असेल तर सेल्समनला बोधे खाडेकर असं सांकेतिक भाषेत सांगतात. म्हणजे आधी किंमत वाढवून सांग, नंतर ती कमी करू, अशी ही पद्धत असते. दुर्दैवानं हीच पद्धत रुग्णालयात चालत असल्याचं दिसतं. यातून मग बिल कमी करून देणारी दादा लोकांची यंत्रणा तयार झाली. त्याचा उपद्रव रुग्णालयांनाही होऊ लागलाय. यातून गुंडगिरी, रुग्णालयाची तोडफोड असे प्रकारही होतात. ज्यांना अशी बिलं कमी करून घेता येत नाहीत त्यांच्यावर शेती विकून अगर कर्ज काढून बिल भरण्याशिवाय पर्याय राहत नाही. सरकारनं गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी विविध योजना आणल्यात. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना यासारख्या अत्यंत चांगल्या योजना गरिबांसाठी राबवल्या जातात. परंतु इथंही काही खाजगी हॉस्पिटलमधून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. योजना असतानाही हे औषध किंवा हा विशिष्ट पार्ट योजनेत बसत नाही असं सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडून वरच्या पैशांची मागणी केली जाते. जे रुग्ण किरकोळ आजारी आहेत किंवा ज्यांच्यावर उपचार झालेच नाहीत त्यांच्या नावावर योजनेचे पैसे लाटण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडतात. सरकारकडून पैसे मिळतात म्हणून पैशांच्या हव्यासापोटी गरज नसतानाही शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये गर्भाशय काढणं, अँजिओप्लास्टी आणि इतर शस्त्रक्रिया यांचा समावेश असतो. खिशातून पैसे जात नाहीत आणि कधीतरी करावीच लागेल असे वाटून रुग्णही याला तयार होतात. तर दुसरीकडं अनेक रुग्णांना कागदपत्रांचे कारण सांगून या योजनांपासून वंचित ठेवलं जात असल्याच्याही तक्रारी येतात. असे गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रुग्ण यांच्यातील विश्वासाचं नातं पुन्हा निर्माण करण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. यासाठी नियम आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. अर्थात यात डॉक्टर आणि रुग्णांची ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालय सुरू करणं यासाठी होणारा मोठा खर्च हे आहे. वैद्यकीय शिक्षण महागडं बनत आहे. याची सुरुवात नीट परीक्षेपासूनच होते. या परीक्षेतही कसे आणि किती गैरप्रकार होतात हे अलीकडेच झालेल्या पेपर फुटीच्या घटनेतून समोर आले. हे सगळं मुळातच खर्चिक आहे. मेडिकल कॉलेज कोणाचे आहेत, क्लास चालवणारे कोण आहेत, त्यांचे पैसे कमवण्याच्या पद्धती आणि मिळणारा नफा किती आहे, रुग्णालयांसाठी विविध परवानग्यांसाठी होणारा खर्च, या सगळ्यांचे आकडे डोळे आणि डोकंही फिरवणारे आहेत. अशी भली मोठी गुंतवणूक करून आलेला डॉक्टर रुग्णालयाकडे सेवा म्हणून पाहणार की आपला झालेल्या गुंतवणुकीवर नफा कमावून देणारं दुकान, असा प्रश्न आहे. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च कमी होत नाही. सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारत नाही. औषधांच्या किमतीवर नियंत्रण नाही. प्रयोगशाळा काय करतात याकडे लक्ष नाही. रुग्णांच्या अपेक्षा कोणी जाणून घेत नाही. सरकारी योजना जाहीर होतात, त्यांची अंमलबजावणी कशी सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेली यंत्रणाच भ्रष्टाचार करीत नाही ना, याकडे लक्ष दिलं जात नाही. त्रुटी आढळून आल्यावर तातडीने उपचार केले जात नाहीत. असा सगळा गोंधळ या क्षेत्रात सुरू आहे. केवळ रुग्णालयच नव्हे तर एकूणच वैद्यकीय क्षेत्राला हा रोग झालाय. त्यावर उपचार करणारा, योग्य ती शस्त्रक्रिया करणारा प्रशासकीय किंवा राजकीय क्षेत्रातील डॉक्टर अजून पुढे आलेला नाही. तुकाराम मुंढे यांनी आता भुलीचं इंजेक्शन दिले. त्यामुळे गैरप्रकार काही काळ थांबतील, पण संपूर्ण शस्त्रक्रिया केल्याशिवाय कायमचं दुखणं बरं होणार नाही, हे आता लक्षात घ्यावंच लागेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.